आज मी अन्ना स्टाईल सांबार रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। एकदम भारी बनून तयार होतो। नक्की करून बघा एक वेळा। यासाठी मी 1 चमचा भरून मुगाची डाळ आणि 2 चमचे भरून तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यात पाणी, हळद आणि तेल घालून कुकरला 4 शिट्टी काढून घ्यायची आहे। नंतर एका कढईमध्ये तेल, जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता, लसूण घालून छान 1 मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे। नंतर हिरवी मिरची, 1 लाल मिरची आणि आपल्या आवडीच्या ज्या काही भाज्या आहे, ज्या आवडत असतील घरात सर्वांना, मी या ठिकाणी शेवगा, गंगाफळ, टोमॅटो, कांदा हे सर्व घेतलेलं आहे आणि बीन्स पण घेतले आहे। छानपैकी हे आपल्याला 5 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये आपल्याला हळद, धने पावडर, सांबार मसाला घालून परत एकदा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे यामध्ये आणि हे मिश्रण आपल्याला 20 ते 25 मिनिटासाठी आपल्या भाज्या शिजतील इथपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे। या भाज्या पूर्णपणे शिजायला नको, थोडं म्हणजे 80% तरी कुक व्हायला पाहिजे। चवीनुसार मीठ घालायचं आणि ते 80% भाज्या कुक झाल्यानंतर आपण कुकरला शिजवून घेतलेली डाळ यामध्ये घालून घ्यायची आहे आणि छान याला परत एकदा बॉईल आणून घ्यायचं आहे। नंतर अगदी 1 चमचा भरून लहानवाला गूळ टाकून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर टाकून घ्यायची। 1 बॉईल आल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि परत तडका द्यायचा आहे। तडका ऑप्शनल आहे, नाही दिला तरी चालेल, पण मी दिलेला आहे। तेल, जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता, लाल मिरची घालून छानपैकी तडका द्यायचा। जर तुम्ही स्पायसी खात असला तर थोडं तिखट घेतलं तरी चालेल। खूप छान बनून तयार होतो। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। मी मेदूवडा आणि इडलीची सेपरेट रेसिपी टाकणार आहे, नक्की